त्रास देऊ लागला आणि तो उन्मत्त झालेला दैत्य सम्राट मुस्कासूर नावाचा दैत्य पृथ्वी तळावर देव देवतांना ऋषी मुनींना त्रास देऊ लागला। हीच वार्ता कैलास पर्वतावर भोलेनाथांना कळली। कैलास पर्वतावर शिवशंभू भोलेनाथांना कळली। शिवशंभू पुत्र पार्वती पुत्र गजानन नावाचा दैत्य उन्मत्त होऊन पृथ्वी तळावर फिरू लागला। नावाचा दैत्य उन्मत्त होऊन पृथ्वी तळावर देव देवतांना ऋषी मुनींना त्रास देऊ लागला। मुस्कळासूर नावाचा दैत्य हा पृथ्वी तळावर देव देवतांना त्रास देऊ लागला। असा हा मुस्कळासूर नावाचा दैत्य उन्मत्त होऊन आपल्या समोर दिसत आहे। ऋषी मुनींना त्रास देऊ लागला। हो ही कथा आहे मुस्कळासुराचे गर्वहरण ही कथा आहे। विष्णुदेवाच्या वरानं उन्मत्त होऊन देव देवतांना त्रास देऊ लागला तो मुस्कळासूर दैत्य सम्राट मुस्कळासूर। माझी युद्धाची इच्छा कोण पूर्ण करीन हे त्याचा आवाज। देव देवतांना युद्धामध्ये हरवून तो मुस्कळासूर नावाचा दैत्य श्री गणेशाची आराधना करून गणेशांना प्रसन्न करून या मुस्कासुराची दिसणारा भुजंग सादर करत आहोत। गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यमुना नदीकाठी चेंडूफलीचा खेळ खेळत असता खेळता खेळता चेंडू यमुना डोहामध्ये गेला। चेंडू यमुना डोहामध्ये गेला असता तो चेंडू काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या यमुना डोहामध्ये जातात आणि चेंडू शोधण्याचा प्रयत्न करत असतात। या यमुना डोहामध्ये चेंडू शोधण्याचा प्रयत्न करत असतात। अशा या भयानक प्रसंगामध्ये या यमुना डोहातील कालिया आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मोठे रणसंग्राम सुरू होते।
भगवान श्रीकृष्ण कालिया मर्दनाला बोलतात, कालिया यमुना डोहा सोडून निघून जा, यमुना डोहा सोडून निघून जा. कृष्णा कालिया बराच कालिया हा यमुना डोह सोडून निघून जा, कालिया हा यमुना डोह सोडून निघून जा, नाहीतर तुला प्राण गमवावे लागतील. नाही कृष्णा, बरा सापडलास. या यमुना डोहात तुझीच वाट पाहत होतो, तुझीच वाट पाहत होतो. कालिया कालिया हा यमुना डोह सोडून निघून जा, नाहीतर तुला प्राणात मुकावं लागेल. कालिया उगाच घमेंड करू नकोस. मुकाट्याने हा यमुना डोह सोडून जा, हा यमुना डोह सोडून जा, नाहीतर प्राणास मुकावं लागेल. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण तुलाच वध करण्यासाठी कंस मामानं मला पाठवला. यमुना डोह कालिया अशा प्रकार श्रीदेव भगवान विष्णूने घेतलेल्या 8वा अवतार श्रीकृष्ण आणि या श्रीकृष्णानं कालिया मर्दन कालियाचा वध केला. अशा तऱ्हेनं हा कालिया मर्दनाचा सुंदर असा देखावा सादर करण्यात आला. केदारली महाराज की शिस्त पद्धतीने आपल्या रिंगणाचा ताबा घेत सुंदर अशा वेशभूषा आणि मुळांच्या नादावरती आपला रिंगणाचा ताबा घेत असताना केदारली पालखी नृत्य पथक काटवली गुरावाडीतर्फे सर्व रसिक मायबाप बंधूंचं हार्दिक स्वागत. आज श्रीदेव केदारलिंगाचं शिकवण उत्सवातील शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवशी काटवली गुरुवाडीच्या वतीनं पालखी नृत्य पथक नृत्यकला सादर केली जात आहे. डोक्यावर पालखी घेऊन श्रीदेव केदारलिंगाच्या पालखीवरती पासोडा प्रदान करण्यात येत आहे. आपल्या ग्रामदेवतेला पासोडा अर्पण करून ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नृत्यकलेची सुरुवात करत असताना श्री केदारलिंग पालखी नृत्य पथक काटवली गुरवाडी आपल्या समोर सुंदर अशी पालखी नृत्य कला सादर करत आहेत. सुंदर असा सिंगल डोक्यावरती पालखी नृत्य पथक केदारलिंग काटोली गुरुवाडी तसेच पालखी नृत्य कला सादर करत असताना फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहावयास मिळते आहे. रसिकहो, ताल सुरामध्ये वाद्य सूर दांडीचा मधुर आवाज
आणि त्याच सुरावर आदावर ढोल ताशांची वाद्य कला. या वाद्याच्या विविध प्रकारच्या चाली मारताना सिंगल डोक्यावरती अनुभवी असं या काटवलीतील कलापथक आपल्यास पाहूयास मिळते आहे. उमेश गाव कुठे असतील त्यांनी माईकची जमवलं जातात त्या उमेश गाव
उपस्थित असलेले सर्व माझ्या बंधूंना पालखी नाचवण्यासाठी रिंगणात यायचं आहे. आमच्या वाडीच्या वतीनं सर्वांना ज्यांना पालखी नाचवायची इच्छा आहे त्याने रिंगणामध्ये यायचं आहे. पंचक्रोशीतून आलेले सर्व माझे पालखी नृत्य हौशी कलाकार यांनी कृपया पालखी नाचवण्यासाठी सहभागी व्हायचं. गोवाडीतील पालखी नृत्य पथकानं ही पालखी आपल्या केदारलिंगाची पालखी त्याच्या स्वाधीन करायची आहे. कृपया नाचवण्यासाठी आलेल्या सर्व माझ्या बंधूंना नाचवण्याचा पालखी नृत्य करण्याचा लाभ मिळेल त्याची नोंद घ्यायची आहे. मयूर गुरव आपण याची नोंद घ्या. प्रसाद गुरव पालखी नृत्य करण्यासाठी आलेल्या सर्वांना आपण पालखी नृत्य करण्यासाठी संधी द्यावी. ढोल वादक प्रकाश गुरव आणि सहकारी आपल्या सहकार्याची अपेक्षा. पालखी नृत्य करण्यासाठी आलेल्या सर्वांनी कृपया मैदानात जावं.